प्रभूजी आवाज येतोय माझा? हो माताजी, क्लिअर आहे. कीर्तन घेऊया 2 मिनिटं. स्क्रीन शेअर स्टार्ट केलं माताजी. हा चालेल, मी सुरुवात करू. हरे कृष्ण सर्व मुला मुलींनो, आपल्या सगळ्यांना हरे कृष्ण. सगळ्यात प्रथम आपण काय करूया, गुरुवंदना करूया आणि मंगलाचरण करूया. आणि त्यानंतर आपण आपल्या आजच्या 18 दिवसाच्या अभ्यासक्रमातल्या आपल्या पहिल्या अध्यायाला सुरुवात करूया. ठीक आहे. तर आज आपण सगळ्यात पहिल्यांदा आपल्या गुरूंना वंदना करूया, म्हणजे गुरूंना आपण प्रणाम करायचा. मग तुम्ही म्हणते, आपण सर्वांनी ऐका, नंतर आपल्याला हळूहळू तो पाठ होऊन जाईल. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. आता आपण मंगलाचरण. नमो ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन इति नामने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पशत देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्री चैतन्य महाप्रभु की जय. श्री श्रीला प्रभुपाद की जय. आता आपण पहिला अध्याय सुरू करूया. सगळ्यांना माझा आवाज ऐकू येतोय ना? थोडा वॉइस कमी आहे माताजी, व्हॉल्यूम वाढ. हा, थोडस मोठ्याने बोलतो मी. हा. आता आपण अध्याय पहिला सुरुवात करूया. मग इथं आपण आता काय बघतोय, तर आपण पहिल्या अध्यायामध्ये हे कुरुक्षेत्राचं आणि युद्धाचं असं चित्र बघतोय. ठीक आहे. तर इथं आपण काय बघतोय की कुरुक्षेत्र आहे ते धर्मक्षेत्र, ते पवित्र क्षेत्र म्हटले. तर तिथं ते ह्याचं ठिकाण आहे आणि इथे सगळे जमले. तर इथं श्रीकृष्ण जे आहेत ते अर्जुनांना घेऊन आले. ठीक. आणि ते दोन्ही बाजूला जे सैन्य जमलंय, कौरव आणि पांडव, यांचं निरीक्षण करतायत. प्रभूजी, मी व्हिडिओ ऑफ करते, थोडासा आवाज चांगला येईल. ओके माताजी. या स्लाइड मध्ये काय दाखवलंय की युद्धासाठी अर्जुन आणि श्रीकृष्ण आहेत ते तिथे आपल्या रथासह आलेले आहेत आणि ते त्यांचं निरीक्षण करतात ते. मग आता इथे काय दिसतंय, तर हा महाभारतातला प्रसंग आहे. हा महाभारतातला प्रसंग आहे आणि इथं दोन सैन्यामध्ये, दोन संघामध्ये युद्ध होणार आहे. आता हे संघ कुठले आहेत आपल्याला कोणाला माहिती आहेत का? कोणी सांगू शकेल का मला? कोणी सांगू शकणार आहे?
तर हे सैन्य जे आहे ना, हे एका बाजूला पांडवांचं सैन्य आहे आणि एका बाजूला कौरवांचं सैन्य आहे. ठीक आहे. मग पांडवांचं जे सैन्य आहे ना, त्याच्यामध्ये किती होते पांडव? कोणाला माहितीये? कोणी सांगू शकेल? ते पांडव 5 होते आणि कौरव किती होते? 101 होते. मग आता इथे कोण जिंकेल असं वाटतंय आपल्या सगळ्यांना? कोणी सांगू शकेल? कोण कोण आहे इकडे? आराध्या, अश्विनी, कोण सांगू शकणार? रुद्र, सांगता येईल कोणाला? आपण बोलूया सगळ्यांनी, हा, मनमोकळेपणाने, बिलकुल घाबरायचं नाही. आणि आपण हसत खेळत आजपासून गीताचा 18 अध्यायांचा कोर्स आपण शिकणार आहोत आणि खूप छान समजून घेणार आहोत. तर आपण हा समजून घ्यायचा प्रयत्न करूया. पहिला अध्याय. तर मग इकडे पांडव जिंकणार आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती पण आहे महाभारतातली गोष्ट, हो की नाही? का तर पांडव हे धर्माच्या बाजूनी होते. आणि मग पांडव का जिंकणार होते? आणि मग इतर कोणती कारण होती ही पण आपण समजून घेऊया. आता पुढची स्लाइड बघूया आपण. प्रभूची पुढची स्लाइड. ह्याच्या पुढची प्रभूची प्रणाम मंत्र झाला. प्रभूजी नेक्स्ट स्लाइड. हा, आता ह्या स्लाइड मध्ये काय दाखवलं बघा. श्रीकृष्णांचं चित्र दाखवलंय. आणि हे जे आहेत हे श्रील प्रभू पाद आहेत. भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद. आता हे कोण आहेत हे आपण समजून घेऊया सगळ्यांनी. तर ह्यांना इस्कॉनचे फाउंडर आचार्य किंवा संस्थापक असं म्हटलंय. आता मग इस्कॉन काय आहे हे आपण समजून घेऊया. त्याचा अर्थ, इस्कॉन हा शॉर्ट फॉर्म आहे ऍक्च्युली. तर त्याचा अर्थ काय आहे ना हे आपण समजून घेऊया. तर ह्याचा अर्थ काय आहे? इंटरनॅशनल सोसायटी ऑफ कृष्णा कॉन्शियसनेस, म्हणजे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ किंवा संघटना किंवा सोसायटी असं याचं नाव आहे. तर यांच्या शिकवणीवर आधारित आज आपण 18 दिवसांचा आजपासून गीताचा, श्रीमद भगवद्गीता यथारूप याचा 18 दिवसांचा छोटासा कोर्स करणार आहोत आणि आपण गीता समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. मग आता आपण पुढची स्लाइड बघूया. हा, आता ह्याच्यामध्ये काय दाखवलंय पहा. श्रील प्रभुपाद दाखवलेत, त्यांचा लहानपणीचा फोटो दाखवलाय, ते भजन कीर्तन करताना दाखवलेत. मग ह्याच्यावरून आपण काय शिकायचं? तर ते कोण होते श्रील प्रभुपाद, त्यांच्याविषयी आपण माहिती घ्यायचा प्रयत्न करूया. मग ते कोण होते? तर कृष्णांचे अगदी 5व्या वर्षापासून खूप छान प्रकारचे उत्तम ते भक्त होते. आणि मग त्यांनी काय केलं? सगळ्या जगभर फिरून सगळ्यांना कृष्णाविषयी माहिती दिली, कृष्णाविषयी भक्तीचा प्रचार केला इस्कॉनची स्थापना करून. मग त्यांनी ते कसं कार्य केलं हे आपण थोडक्यात त्याच्यातून समजून घेऊया. मग त्यांनी काय केलं? त्यांच्या वयाच्या 17व्या वर्षी ते परदेशात म्हणजे अमेरिकेला गेले. आणि त्यांनी काय केलं? तर वयाच्या 65व्या वर्षी ते जेव्हा अमेरिकेला गेले तेव्हा त्यांचं वय 65 वर्ष होतं. तेव्हा ते तिथे गेले. एका मालवाहू जहाजातून ते गेले आणि त्यांनी तिथे खूप खडतर तपश्चर्या केली, प्रसार केला कृष्ण भावनेचा, कृष्ण भक्तीचा. आणि मग तिथे 1 वर्षांनी त्यांनी हा इस्कॉन ह्या कृष्ण भावनामृत संघाची स्थापना केली. मग त्यांचे हे चित्र दाखवले, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी भक्त कसे गोळा केले, सगळ्यांना कसं भक्ती मार्गावर आणलं, त्यांना कृष्ण भक्ती शिकवली, गीताविषयी माहिती दिली. आणि ते खूप छोट्या वयापासून, जसं की भक्त प्रल्हाद आपल्याला माहिती आहे ना, खूप लहान वयापासून त्यांनी विष्णूची पूजा केली. तसं श्री भक्तिवेदांत म्हणजे श्रील प्रभुपाद जे आहेत त्यांनी
अगदी वयाच्या 5व्या वर्षापासून कृष्णाची भक्ती करायला सुरुवात केली. त्यांना त्यांच्या वडिलांनी जगन्नाथाचा रथ सुद्धा करून दिला होता, तर ते जगन्नाथ यात्रा सुद्धा करायचे. अशा प्रकारे ते अगदी लहान वयापासून भक्त प्रल्हादासारखे भक्ती मार्गावरती त्यांचा भक्ती मार्गावरचा जो प्रवास होता तो सुरू होता. आता ह्याची पुढची स्लाइड बघूया आपण. प्रभूजी हा, मग ह्याच्यात दाखवलंय बघा की 1965 साली ते एका मालवाहू जहाजातून अमेरिकेला गेले आणि मग तिथे त्यांनी प्रचार करायला सुरुवात केली. आता पुढची स्लाइड बघू आपण. हा, इथे दाखवलंय त्यांनी की त्यांनी कसे भक्त गोळा केले. मग ते रोज फुटपाथ वरून असं चालत जायचे, बागेमध्ये जाऊन बसायचे, वेगवेगळ्या महत्वाच्या ठिकाणी जिथे लोक जमायचे अशा ठिकाणी जायचे आणि मग तिथे भजन संकीर्तन करायचे आणि मग तिथे असे त्यांच्या भोवती लोक जमायचे आणि मग त्यांना ते माहिती द्यायचे. अशा प्रकारे त्यांनी लोकांची सगळ्यांशी प्रचार करून सगळ्यांशी संपर्क निर्माण केले आणि मग इस्कॉनची 1966 साली त्यांनी स्थापना केली. आता आपण पुढची स्लाइड बघू. अशा प्रकारे जेव्हा श्रील प्रभुपाद होते त्यावेळेला 100हून जास्त ठिकाणी गुरुकुलं, इस्कॉनची मंदिरं, वेगवेगळी कृषी क्षेत्र अशी सगळी स्थापन झाली होती आणि आपल्या वैदिक ज्ञानानुसार कशा प्रकारे आपण मानवी जीवन जगायचं आणि कशा प्रकारे भक्ती मार्गावर जाऊन साधना करायची आणि आपलं जीवन आनंदमय करायचं, हे सगळं त्यांनी तिकडच्या लोकांना शिकवायला सुरुवात केली आणि त्याचं एवढं मोठं स्वरूप ते हयात असतानाच निर्माण झालं होतं. मग ते या चित्रामध्ये दाखवले. आता आपण पुढची स्लाइड बघूया. हा, हे कोण आहेत आपले? तर हे आपलं इस्कॉनचं जे राधा गोविंद मंदिर आहे, मंगलोर इस्कॉन, जिकडून आम्ही सगळेजण म्हणजे गुरुनाथ प्रभूजी, तेजस्विनी माताजी आणि मी, आम्ही सर्वजण सेवा देत आहोत. ते आपले श्री श्री राधा गोविंदांच्या चरणी आपण साष्टांग दंडवत करूया आणि आपण त्यांना प्रार्थना करूया की आपला हा जो 18 दिवसांचा कोर्स आहे गीता शिकण्याचा, हा चांगल्या प्रकारे आम्हाला गीता शिकता येऊ दे आणि आम्हाला यातून जे ज्ञान मिळेल ते आम्हाला सगळ्यांना चांगल्या प्रकारे ग्रहण करता येऊ दे, अशी आपण त्यांना प्रार्थना करूया आणि आपण पुढच्या स्लाइड कडे जाऊया. हा, आता ह्या चित्रामध्ये जे दाखवले आहे ते आपल्या श्री श्री राधा गोविंद जे मंदिर आहे इस्कॉन मंगलगुरुचं, त्याचे हे अध्यक्ष आहेत श्री नामानिष्ठ दास प्रभूजी. हे खूप उच्च शिक्षित आहेत, बीटेक आहेत IIT कानपूर मधून. आणखी यांनी भक्ती मार्गावर जाऊन खूप उत्तम प्रकारे साधना केली आहे, भक्ती साधना, भक्ती सेवा केली आहे आणि ते खूप उच्च प्रतीचे वैष्णव आहेत आणि खूप उत्तम ते साधना करत असल्यामुळं आणि ते साधक असल्यामुळे ह्या मंदिराचे आता ते अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजण सेवा देऊन आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता आपण पुढची स्लाइड बघूया. हा, तर नामानिष्ठ दास प्रभूजी जे आहेत ना, तर यांचे जे गुरु होते ना, तर त्यांचं नाव आहे जया पताका स्वामीजी महाराज. तर त्यांचे ते शिष्य आहेत आणि हे जे जया पताका स्वामीजी होते ना, हे श्रील प्रभुपाद यांचे थेट शिष्य होते. अशा प्रकारे गुरु शिष्य परंपरेतून म्हणजे हे जे अध्यक्ष आहेत आपले इस्कॉन मंगल गुरु मंदिराचे श्री नामानिष्ठ दास प्रभूजी, त्यांच्याविषयीही या स्लाइड मध्ये आपल्याला माहिती दिली आहे. आता याची पुढची स्लाइड बघूया. आता इथे गीता दाखवली आपल्याला, कृष्णाचं चित्र दाखवलंय. ठीक आहे, तर इथे आपण मग समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत की कशा प्रकारे आपण 18 दिवसामध्ये गीता शिकायची आणि कशा प्रकारे आपण कृष्णांनी जे सांगितलंय ते ज्ञान मिळवायचंय. त्यांनी कसं अर्जुनाला ज्ञान दिलं त्या पद्धतीनंच आपल्याला ते शिकवणार आहेत आणि आपण ते ज्ञान ग्रहण करायचा प्रयत्न करायचा आहे. मग आपण समजून घेऊया भगवद्गीतेचा अर्थ काय आहे, हे सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेऊया.
कोणाला सांगता येईल का भगवद्गीतेचा अर्थ काय आहे? कोणी सांगू शकेल? मॅम भगवद्गीता म्हणजे हा, आपल्या जीवनाचे पुस्तक. पुन्हा एकदा सांग, मला ऐकू नाही आलं नीट. भगवद्गीता मॅम म्हणजे? भगवद्गीता म्हणजे ना आपल्या जीवनाचे पुस्तक. हा, बरोबर, अगदी छान सांगितलंय. आपण ते अभ्यासणारच आहोत. आपल्या जीवनाचं पुस्तक कसं आहे भगवद्गीता, म्हणजे आपण अभ्यासणार आहोत. पण आपण भगवत आणि गीता या शब्दांचा अर्थ काय होतो हे आपण समजून घेऊया. आता पुढची स्लाइड बघूया आपण. आता ह्याच्यामध्ये ना भगवद्गीता ह्या शब्दाचा अर्थ काय आहे सांगितलंय. ठीक आहे, तर भगवत या शब्दाचा अर्थ आहे भगवान, आणि गीता या शब्दाचा अर्थ आहे संगीत किंवा गोड गीत, किंवा त्याला आपण देवाचं गाणं म्हणू. कारण का, तर भगवान या शब्दाचा अर्थ आपल्या बोलीभाषेत देव असा होतो, म्हणजे भगवंतांनी देवांनी सांगितलेलं किंवा गायलेलं गाणं म्हणजेच काय, भगवद्गीता. मग आता भगवान ह्याच्यात कोण आहे, तर भगवान श्रीकृष्ण आहेत, की जे आदिपुरुष आहेत, जे परम परमेश्वर आहे असं आपण त्यांना गीतेमध्ये त्यांना म्हटलेलं आहे. मग अशा भगवंतांनी गायलेलं गोड गीत किंवा जे गाणं हे म्हणजे भगवद्गीता. मग हे आपण आता शिकणार आहोत, की त्यांनी त्यातून काय काय सांगितलंय आपल्याला, ते आपण सगळं रोज थोडं थोडं आपल्याला जमेल तसं हळूहळू समजून घेणार आहोत. आता पुढची स्लाइड बघूया आपण. हा, आता इथे भगवद्गीता म्हणजे आपलं जीवनाचं कसं पुस्तक आहे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय. मग आपण आता हे बघूया. इकडे काय दिसते सगळ्यांना? कार दिसते ना, आणि एकीकडे आपल्या भगवद्गीतेचं ग्रंथ आहे, बरोबर, त्याचं चित्र आहे ग्रंथाचं. मग ह्याच्यातून आपण काय समजून घ्यायचंय, तर आपल्याकडे कार आहे, मग आपल्याकडे कार असते खेळण्यामध्ये, सगळ्यांकडे असेल ना, लहानपणी खेळला असेल ना रिमोटच्या कारनी, किंवा आपल्याकडे मोबाईल असतो, त्याला पण बघा मॅन्युअल असतं, किंवा आपल्या कारला पण ना मॅन्युअल असतं ना, ती कशी ऑपरेट करायची, कशी चालवायची, किंवा मोबाईल पण कसा वापरायचा, मग कुठले कीज दाबायचे आणि कसं हँडल करायचं, हे सगळं त्याचे फंक्शन्स असतात ना त्याच्यामध्ये. होय ना? हो मॅम. आहेत ना सगळे? बोलणार ना सगळे? हो. हा, मग आता आपण आपल्याला हे माहिती आहे. मग तसंच भगवद्गीता हे काय आहे, आपल्या जीवनासाठी अशाच प्रकारचं एक मॅन्युअल, त्यालाच म्हणायचं माहिती पुस्तिका, किंवा इतकं उत्तम ज्ञान त्याच्यात आहे की आपल्याला सगळं समजतं की नाही, कार कशी ऑपरेट करायची किंवा मोबाईल कसा ऑपरेट करायचा. मग तसं आपलं जीवन कसं जगायचं, ते कसं उत्तम बनवायचं, कसं आनंदी बनवायचं, हे सगळं आपल्याला ह्या भगवद्गीताच्या ग्रंथातून समजणार आहे. म्हणून त्याला आपण काय म्हटलंय आपल्या बोलीभाषेमध्ये, भगवद्गीता आपल्या जीवनाचं पुस्तक आहे. आता मग पुढचं आपण स्लाइड बघूया. हा, मग आता आपण आतापर्यंत प्रार्थना करत आलो ना सगळेजण, प्रत्येक जण, की देवा माझ्याशी बोला, तुम्ही देवा माझ्याशी तुम्ही बोला. आपण मंदिरात जातो, देवाला सांगतो माझ्याशी बोला, प्रार्थना करतो, हो की नाही? मग आपल्याशी देव बोलतात म्हणजे काय होतात, तर ह्या भगवद्गीताच्या माध्यमातून प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण आपल्याशी आजपासून बोलणार आहेत. आपल्याला हे माहितीच नव्हतं, हो की नाही? आपण प्रार्थना करतो की देवा माझ्याशी बोल, मला जे माहिती नाही ते तू सांग, अशी आपण प्रार्थना करत आलो की नाही सगळे. मग त्यामुळे काय केलं, भगवंतांनी आपल्याला गीता दिली आणि त्या माध्यमातून ते आपल्याशी बोलणार आहेत, आपल्याला उत्तम ज्ञान देणार आहेत, आणि त्याच्यामुळे आपण कसे आनंदी होऊ, कसं चांगल्या पद्धतीचं आदर्श जीवन जगू, हे सगळे आपण आता हळूहळू शिकणार आहोत. आता आपण पुढची स्लाइड बघूया. हा, आता ह्या स्लाइड मध्ये काय दाखवलंय की मग आपण इस्कॉनची भगवद्गीता का वापरायची, तुम्हाला प्रश्न पडला असेल ना सगळ्यांना, हो की नाही? कोणाकोणाला आला मनात प्रश्न सगळ्यांना, की आपण मग हे हा इस्कॉनचा ग्रंथच का वापरायचा? दुसरे पण आहेत की नाही बाजारामध्ये, भरपूर साऱ्या लोकांनी लिहिलेले ग्रंथ आहेत, होय ना? काय वाटतं आपल्या सगळ्यांना? मग आपण त्याचं उत्तर शोधूया, ठीक आहे?
मग आता इथे दाखवले की एक मोबाईल आहे आणि त्याला एक केबल आहे हा, आणि ती तुटली आहे. मग काय होणार, केबल जर तुटली तर मग ती चार्ज होईल का? जिथून आपल्याला विद्युत पुरवठा होतो तो व्यवस्थित मोबाईलला होणार नाही, मग मोबाईल चार्ज होणार नाही. किंवा जर ती केबल तुटलेली असेल तर काय होणार, जो डाटा आहे तो व्यवस्थित मोबाईल मध्ये आपल्याला ट्रान्सफर करता येणार नाही. जर आपण मोबाईल जोडून कुठल्या डिव्हाइसला जर आपण प्रयत्न केला तर आपल्याला तो होणार नाही. मग ह्याच्यावरून आपण काय समजून घ्यायचं, तर इकडे चित्रात दाखवलंय बघा, एक शिष्य दाखवलाय आणि हे जे दाखवलेत ना बसले, हे श्रीला प्रभुपाद दाखवलेत. तर मग हे जे ज्ञान आहे ना, हे अशीच केबल म्हणजे जी शृंखला प्रणाली आहे त्याला म्हणायचं. केबलच्या माध्यमातून काय तयार झाली, शृंखला म्हणजे सेरीज म्हणू आपण इंग्लिशमध्ये त्याला. तर ही अशी तयार झाली, गुरु शिष्य परंपरा म्हणायचं त्याला. तर मग ह्याच्या माध्यमातून जे ज्ञान आहे ना, अशा अतूट म्हणजे न तुटणारी, सतत सुरू राहणारी, खंड न पडणारी अशा गुरु शिष्य परंपरेतून हे ज्ञान आलेलं आहे. आणि म्हणून आपण हे अभ्यासणार आहोत. मग ही परंपरा कशी आहे बघा, आपण समजून घेऊया. सर्वात प्रथम कोण दाखवलंय वरती, श्रीकृष्ण म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी ती गीता ब्रह्मांना सांगितली आणि मग ब्रह्मांनी ती नारद मुनींना सांगितली. अशा प्रकारे ती आपल्या श्रील प्रभुपाद यांच्यापर्यंत म्हणजे ते 22वे आपले गुरु आहेत त्यांच्यापर्यंत आली. मग अशा प्रकारे ती गुरु शिष्य परंपरेने आणि अशा शृंखलेने आलेलं ज्ञान असलं पाहिजे. म्हणजे ते पवित्र असतं, शुद्ध असतं आणि मग आपल्याला योग्य प्रकारे ते ज्ञान मिळू शकतं जसंच्या तसं. म्हणून गीता जशी आहे तशी आणि ती गुरु शिष्य परंपरेतून जशी भगवान श्रीकृष्णांनी सांगितली तशीच्या तशी ती आपल्यापर्यंत आलेली आहे आणि म्हणून आपण ती अभ्यासायची आहे. मग इथे आपण श्रील प्रभुपाद बघतोय. मग त्यांचे गुरु कोण होते, तर ते भक्ती सिद्धांत सरस्वती होते. आणि त्या भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामींचे गुरु कोण होते, तर गौरव किशोरदास बाबाजी होते. आणि गौरव किशोरदास बाबाजी जे होते त्यांचे गुरु कोण होते, तर भक्ती विनोद ठाकूर. आणि मग भक्ती विनोद ठाकूर जे होते त्यांचे गुरु होते जगन्नाथदास बाबाजी. म्हणजे अशा प्रकारे कृष्णांपासून श्रील प्रभुपाद यांच्यापर्यंत ते 22वे आपले गुरु बनले आणि त्यांनी गीता जशी आहे तशी, जशी कृष्णांना सांगायची होती तशीच्या तशी आपल्याला सांगितली. म्हणून आपण ती अभ्यासाचा प्रयत्न करायचा. आता याच्या पुढची स्लाइड पाहू. हा, इथे दाखवलंय बघा. आता या स्लाइड मध्ये काय दाखवलंय, वेगवेगळे गुरु दाखवले त्या गुरु शिष्य परंपरेप्रमाणे. आणि इथे एक चित्र दाखवलंय की ज्याच्यामध्ये एक मुलगा आहे की जो फळं तोडतोय त्या झाडावर चढून आणि अगदी सावकाश व्यवस्थित तो त्या झाडावर चढतोय. आणखी जवळच्या मुलाला ती फळं देतोय आणि मग तो जो मुलगा आहे तो ती फळं घेऊन अगदी व्यवस्थित त्या टोपलीमध्ये त्या ज्या मुलीजवळच्या टोपलीमध्ये ठेवतोय. मग ह्याच्यातून आपण काय समजून घ्यायचं, तर जे गुरु शिष्य परंपरेतून ज्ञान आलेलं असतं ना, ते अशाच प्रकारचं अत्यंत शुद्ध असतं, अत्यंत कलंकहीन असतं किंवा पवित्र असतं आणि जसंच्या तसं असतं. म्हणजे ते खराब नसतं किंवा भेसळयुक्त नसतं. म्हणजे गुरु काय करतात की असं स्वच्छ शुद्ध ज्ञान जे भगवंताकडून आलंय ते असं अगदी असं जशी टोपलीमध्ये अगदी सगळी चांगल्या स्थितीत फळं आहेत आणि चांगली स्वच्छ आहेत आणि चांगल्या प्रकारची आहेत. कारण त्या मुलानं ती कशी व्यवस्थित तोडून अगदी काळजीपूर्वक दुसऱ्या मुलाला दिलीत आणि त्यांनी कशी ती काळजीपूर्वक त्या मुलीकडे दिली. तशाच प्रकारे गुरु जे असतात ना, ते अत्यंत शुद्ध असं ज्ञान असतात ते आपल्या शिष्याला देतात. आणि मग ते जे शिष्य असतात ते पुन्हा गुरु बनतात. तेव्हा आपल्या शिष्याला असंच शुद्ध ज्ञान अगदी टोपलीत कशी फळं आहेत तशा पद्धतीनं अगदी जपून व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं देतात. आणि मग ते पुन्हा जेव्हा गुरु बनतात तेव्हा ते आपल्या शिष्याला देतात. असं प्रत्येक गुरु त्यांच्या शिष्याला, मग ते शिष्य बनल्यावर पुन्हा आपल्या शिष्याला, अशा पद्धतीनं. म्हणून हे गोस्वामींचं चित्र दाखवलं बघा. तर अशा पद्धतीनं ते ज्ञान देतात आणि ह्यालाच परंपरा म्हणतात. म्हणजे गुरु शिष्य परंपरा म्हणतात. मग आता ती परंपरा कुठली आहे, तर त्या परंपरेचं नाव आहे गौडीय वैष्णव परंपरा. म्हणजे काय की भगवान श्रीकृष्णांपासून
ब्रह्माजींना ते ज्ञान मिळालं आणि त्यांनी नारद मुनींना दिलं आणि तिथून गुरु शिष्य परंपरा सुरू होऊन ते आपल्यापर्यंत आले. तर ह्याला गौडीय वैष्णव परंपरा असं म्हणतात. ठीक आहे. तर आता या परंपरेची मग काय गरज आहे आपल्याला हे थोडस आपण समजून घेऊया. तर काय होईल, आता आपण जर घरातच पुस्तकाचा अभ्यास केला एखाद्या, आपल्याला डॉक्टर बनायचंय, इंजिनियर बनायचंय आणि मग आपण घरातल्या घरातच अभ्यास केला, सगळी पुस्तकं अभ्यासली, तर मग आपण डॉक्टर किंवा इंजिनियर होऊ शकू का? म्हणजे आता मला घर बांधायचं एखादं, तर मग साईटवर जाऊन कन्स्ट्रक्शन साईटवर की कसं घर बांधायचंय किंवा मला डॉक्टरची मी डिग्री घेतली घरी बसून समजा, तर मला समजेल का की पेशंटला कसं चेक करायचंय? नाही ना समजणार. मग ह्यासाठी काय लागेल आपल्याला? अनुभवातून आलेलं शिक्षण. आणि अनुभव कधी मिळणार आपल्याला? जर आपल्याला शुद्ध पवित्र असं ज्ञान मिळालेलं असेल तर आपल्याला अनुभव मिळणार. मग हा जो अनुभव असतो ना, हा गुरु शिष्य परंपरेतून प्रत्येक गुरु आपला अनुभव आणि शुद्ध ज्ञान आणि त्याबरोबर मिळालेला शुद्ध अनुभव आपल्या पुढच्या शिष्यांना देतात. आणि अशा प्रकारे जी केबलचं आपण चित्र बघितलं ना फोनला जोडलेली, ती तुटत नाही, ती परंपरा खंडित होत नाही, अशी अखंड खंडित न होणाऱ्या परंपरेनं शृंखलेनं ते ज्ञान प्रत्येक शिष्याकडून समाजापर्यंत पोहोचत राहतं आणि अशा प्रकारे शुद्ध ज्ञान आपल्यापर्यंत येत राहतं. ह्याला म्हणायचं गुरु शिष्य परंपरा. म्हणजे आपल्याला कशी शाळा असते किंवा शाळेचं नाव असतं, तसं हे गुरु शिष्य परंपरा हे त्या गुरुकुल म्हणजे गुरुकुल जी संस्था आपण म्हणतो गुरु शिष्य परंपरा, त्या परंपरेतली ही शाळाच असते गुरु आणि शिष्यांची, ते गुरुकुल म्हणजे. आणि त्यातून हे ज्ञान येतं. आता आपण पुढची स्लाइड बघूया. इकडे आता सूर्य दाखवलाय, आणखी टॉर्च दाखवलाय. मग आता आपल्या सगळ्यांना माहिती गीता कशी आहे? सूर्यासारखी आहे. म्हणजे काय की आपण त्या सूर्याकडे असं बराच वेळ असं पाहिलं तर काय होईल? कोणी सांगू शकेल? डोळे खराब होतील. बरोबर. तर आपले डोळे खराब होतील, डोळ्यातून पाणी येईल, दुखायला लागतील डोळे, होय की नाही? तर आपण म्हणजे त्या सूर्याकडे असे सतत नाही पाहू शकणार, बरोबर? मग आपल्या गीता या पवित्र ग्रंथाची तुलना कशाची केली आहे? तर सूर्यप्रकाशाची केली आहे. म्हणजे भगवद्गीता इतकी शक्तिशाली आहे, इतकं ज्ञान आहे त्याच्यामध्ये, इतकं उत्तम ते शास्त्र आहे की त्याची इतर कुठल्याही प्रकाशाची, म्हणजे जर आपण टॉर्चचा प्रकाश बघितला तर त्याच्याशी तुलना करता येईल का कधी सूर्याची आपल्याला? नाही की नाही? तर तसंच आपल्याला इतर कुठल्याही शास्त्राची तुलना भगवद्गीतेशी करताच नाही येऊ शकणार. इतकी ती शुद्ध आणि इतकं त्याच्यामध्ये दिव्य ज्ञान आहे आणि इतकी ती शक्तिशाली. अशी गीता आपण आजपासून अभ्यासणार आहोत. मग आता तुम्ही सांगा मला, तुमच्यापैकी कोणाकोणाला आईचा राग येतो का कधी? कोणाकोणाला येतो आईचा राग? आई खूप सूचना करते, आई खूप अभ्यास कर म्हणते, खेळू नको म्हणते, आई खूप आपल्याला डिसिप्लिन मध्ये ठेवायचं, असं वाटतं का सगळ्यांना? खूप राग येतो ना कधी कधी? येतो की नाही? हो ना? बरोबर. मग त्यावेळेला आपल्याला खूप राग आला की काय होतं? आपल्याला खूप कंटाळा येतो, खूप आळस येतो आणि काही करू येत नको वाटतं, हो की नाही? मग आपल्याला आपला जो हा आळस आहे, आपल्याला हा राग जो आहे ना, हा सगळा आपण जेव्हा गीता शिकायला लागू ना, आपण अभ्यासायला लागू, त्यावेळेला आपला सगळा हा जादू सारखा निघून जाणार आणि आपण खूप आनंदी बनणार. तर अशी जादूच होणार आपण गीता शिकणार तेव्हा. मग आपण सगळ्यांनी शिकूया ना आजपासून? काय वाटतं? शिकायची ना? ठीक आहे. आता मग आपण सुरुवात करूया. प्रभूची पुढची स्लाइड घे. मग ही जी गीता आहे की ना, तर ही खूप सखोल आहे, ह्याच्यातलं ज्ञान आहे ते. मग असं आपण एकदम शिकायला गेलो तर आपल्याला अवघड जाईल. म्हणून काय करायचं आपण? तर कृष्ण आणि अर्जुन आहे ना, त्यांच्यामध्ये जो संवाद झाला, त्यांच्यामध्ये जे विचार आणि अर्जुनाने जे विचार सांगितले आणि मग त्यांनी चर्चा केली आणि मग कृष्णाने त्यांना जो उपदेश केला ना, हे आपण समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. मग त्यामुळे काय होणार? गीतेतून जे सखोल ज्ञान दिलंय अभ्यास करण्यासाठी आपल्याला, ते हळूहळू आपल्याला
आपण समजण्यासाठी तयार होणार, आपल्याला ते समजत जाणार. आता पुढची स्लाइड बघू. मग आपण काय करायचंय, हळूहळू टप्प्याटप्प्यानी पायरी पायरीनी हे समजून गीता समजून घेत जायची आहे आणि मग हळूहळू आपण चांगलं ज्ञान संपादन करत राहायचंय. तर मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आपण सगळेजण मिळून आजपासून खूप छान पद्धतीने हसत खेळत अशा पद्धतीने गीता शिकूया आणि अभ्यास करूया. ठीक आहे. आता पुढची स्लाइड बघूया. हा, इथे काय दाखवलंय, एक रथ दाखवलाय. ठीक आहे. आता ही महाभारतातली एक परिस्थिती आहे, म्हणजे एक प्रसंग आहे. तर महाभारत हे काय आहे, तर हे एक महाकाव्य आहे. ठीक आहे. आणि मग इथे काय दाखवलंय की महाभारत हे कोणामध्ये झालं, तर हे 2 संघांमध्ये झालं. हा, मग इथे 2 संघ कोणते होते, तर पांडवांचा पक्ष होता आणि कौरवांचा पक्ष होता. म्हणजे हे 2 संघ होते. बरोबर. मग आता कौरव किती होते, तर 101 होते आणि पांडव किती होते, 5 होते. ठीक आहे. मग आता इकडे कोण जिंकणार असं वाटतंय तुम्हाला, कोण जिंकू शकेल या युद्धात, कोणी सांगेल का मला? ज्यांच्या बाजूने कृष्ण असतील. शाबास. म्हणजे कृष्णाची बाजू म्हणजे कुठली, धर्माची बाजू. म्हणजे बरं, जिकडे भगवंत आहेत, जिकडे कृष्ण आहेत, ती धर्माची बाजू असते. बरोबर की नाही. पण कोणाच्या बाजूनी होते कृष्ण, कोणाच्या बाजूनी होते, कोणी सांगणार? पांडव. हा, बरोबर. मग पांडवांच्या बाजूनी असल्यामुळे काय होणार, पांडवांचा विजय होणार होता. बरोबर. मग आता पांडव अजून कोणत्या कोणत्या कारणाने जिंकू शकणार होते हे आपण समजून घेऊया. ठीक आहे. आता इथे ह्या चित्रात दाखवलंय की भगवान श्रीकृष्ण सारथी बनलेत अर्जुनाच्या रथाचे. ठीक आहे. आणि ते त्याला पार्थ असं म्हणतात. आता आपण पार्थ म्हणजे काय समजून घेऊया. तर पार्थ या शब्दाचा अर्थ काय, तर राजा किंवा अर्जुनाला त्यांनी संबोधित केलंय. किंवा पार्थ म्हणजे काय, की अर्जुनाच्या ज्या माता होत्या, कुंती माता, त्यांचं नाव पृथा होतं, तर त्यांचे पुत्र म्हणजे पार्थ असा अर्थ होतो. किंवा पार्थ या शब्दाचा दुसरा अर्थ काय, की ज्यांना खूप ज्ञान घ्यायची जिज्ञासा आहे, खूप त्याला ज्ञान हवंय, अशा व्यक्तीला देखील पार्थ म्हणतात. किंवा अर्जुन कसे होते, सगळ्या पांडवांच्या मध्ये ना सगळ्यांपेक्षा वेगळे आणि भिन्न होते. तर पार्थ या शब्दाचा अर्थ आहे सगळ्यांपेक्षा भिन्न आणि वेगळे. तर मग पार्थ असं त्यांना संबोधित करतात श्रीकृष्ण. आणि सारथी म्हणजे काय, सारथ्य करणारे. तर भगवान श्रीकृष्ण आहेत ना, हे अर्जुनाचे सारथी बनले, म्हणून हा शब्द वापरलाय, पार्थ सारथी. किंवा भगवान श्रीकृष्ण बऱ्याचदा पार्थ असं म्हणतात, अर्जुनांना संबोधन करतात. त्याचा अर्थ असा होतो की ते एक उत्तम राजा होते आणि अर्जुनाला पार्थ या नावाने ते उल्लेख करतात. ठीक आहे. आता पुढची स्लाइड बघू आपण. हा, आता इथे काय सांगितलंय आपल्याला, की अर्जुन प्रश्न विचारत होते भगवंतांना वेगवेगळे. आणि मग त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण उत्तर देत होते. आणि ते काय करत होते, तर सगळं अर्जुनाच्या मनात जे जे प्रश्न शंका निर्माण झाल्या ते सगळं ऐकून घेत होते. मग भगवान कृष्ण जे सगळं ऐकून घेत होते ना, तर उत्तम जे गुरु असतात ना, त्यांचं हे लक्षण असतं की ते आपल्या शिष्याचं सगळं शांतपणे म्हणणं ऐकून घेतात, त्याच्यामधल्या शंका प्रश्न, आणि मग ते त्यांना मार्गदर्शन करतात. मग आता त्यांनी सारथी होऊन कृष्णांचं म्हणणं, कृष्णांचं जे अर्जुनांचं जे म्हणणं आहे हे सगळं ऐकून घेतलं. आणि आता ते हळूहळू त्यांना मार्गदर्शन करतायत. मग गीतेमध्ये हा जो संवाद झालाय ना, तो रणांगणावरती 45 मिनिटांमध्ये गीता भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनांना सांगितली. आणि मग ते सांगत असताना त्यांच्यामध्ये जो संवाद झालाय, तर तो एकूण 700 श्लोकांमध्ये झालाय. मग त्या 700 पैकी भगवान श्रीकृष्णांनी 574 श्लोक सांगितलेत.
अर्जुनाने किती प्रश्न आणि वेगवेगळे शंका विचारल्यात तर 84 श्लोकांच्या माध्यमातून. आणि संजय जे होते त्यांना दिव्य दृष्टी होती, तर ते त्यांना व्यासांनी दिव्य दृष्टी दिलेली होती. ते व्यासांचे शिष्य होते आणि त्यांनी 41 श्लोकांच्या माध्यमातून जी काही रणांगणावर घटना घडत आहे ती सर्व जशीच्या तशी धृतराष्ट्रांना कथन केली. कारण धृतराष्ट्र अंध होते आणि धृतराष्ट्र जे आहे त्यांच्या तोंडातून एक श्लोक आलेला आहे, म्हणजे त्यांच्या तोंडी एक श्लोक आहे. तर अशा प्रकारे एकूण सगळे 700 श्लोक भगवद्गीतामध्ये आहेत. आता आपण बघूया की हे जे ज्ञान आहे ना भगवद्गीतेचं, तर हे कसं आपल्याला कृष्णांकडून मिळालंय. कृष्णाने त्यांच्या शिष्यांना म्हणजे अर्जुनांना दिलंय आणि मग त्यांच्याकडून ते असं गुरु शिष्य परंपरेनं, असं परंपरा खंडित नव्हता, म्हणजे केबल जशी खंडित नाही झाली पाहिजे असं खंडित नव्हता, योग्य पद्धतीनं आलेलं असलं पाहिजे आपल्यापर्यंत आणि आपण ते अभ्यासायचं. तर अशा प्रकारे ते आपल्यापर्यंत श्रील प्रभुपादांच्या माध्यमातून गुरु शिष्य परंपरेतून आलंय आणि आपण ते अभ्यासतो आहोत. आता आपण पुढची स्लाइड बघूया. इथे काय दाखवलंय की अध्याय पहिला इथे सुरुवात होतो. तर इथं कुरुक्षेत्र, जिथं हे धर्मयुद्ध झालं ते स्थळ म्हणजे कुरुक्षेत्र नाव आहे त्या स्थळाचं. तर तिथे अर्जुनांना घेऊन रथातून कृष्ण तिथे निघालेले आहेत आणि सैन्याचं निरीक्षण करतायत असं दाखवलंय. मग ते दोन्ही बाजूला सैन्य बघतायत आणि वेगवेगळ्या प्रकारचं कसं सैन्य आहे ह्याचं निरीक्षण करतात. मग आता आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघूया तिथे कसं निरीक्षण करतायत आणि त्यांच्यामध्ये काय संवाद होतोय. तर हे जे कुरुक्षेत्र आहे ना, तर इथे त्यांना सैन्याच्या बरोबर मध्यभागी अर्जुन असतात, त्यांना बरोबर मध्यभागी श्रीकृष्ण सारथ्य करत असतात, त्यांना घेऊन येतात. मग त्या दोघांच्या मध्ये जो संवाद झाला ना तो काय झाला हे आपण पुढे अभ्यासणार आहोत. तर इथे 45 मिनिटांमध्ये त्यांच्यामध्ये संवाद झाला आणि अर्जुनाने जे जे प्रश्न विचारले, मनाची अवस्था सांगितली त्यांच्या, अर्जुनांना काय अडचणी वाटतात, त्यांच्या मनात काय शंका येत आहेत, हे सगळं काही इथे आपल्याला या माध्यमातून शिकायला मिळणार आहे. ठीक आहे, आता पुढे बघूया आपण. मग अर्जुन इतके गोंधळलेल्या मनस्थितीत होते ना की ते कृष्णांना शरण गेले आणि त्यांनी आत्मसमर्पण केलं की हे भगवंता तुम्हीच मला सांगा की आता मी काय करू, असं त्यांना शरण जाऊन प्रार्थना केली आणि मग त्यांना मार्गदर्शन केलं. तर ते आपण एका छोट्याशा कथेच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. आता इकडे बघा मोठे गरुड दिसतात, गरुड महाराज, आणि एक छोटीशी चिमणी दिसते. तर आपण ही गोष्ट समजून घेऊया. तर काय होतं, एक चिमणी असते, तर ती काय करते, समुद्राच्या काठी अंडी घालत असते. मग तिचा कृष्णावर खूप विश्वास असतो आणि त्यामुळे ती समुद्रकिनारी अंडी तिने घातलेली असतात. मग आता समुद्रकिनारी जर अंडी घातली तर ती वाहून जातील ना, मग तिचा इतका विश्वास असतो की ती तिथे अंडी घालते आणि मग काय होतं, समुद्राच्या लाटा येतात आणि ती अंडी वाहून जातात. मग चिमणीला खूप दुःख होतं, ती रडायला लागते. मग ती समुद्राला जाऊन प्रार्थना करते की हे समुद्र देवा, तू माझी अंडी घेऊन गेला, तू मला ती पुन्हा दे, परत मिळवून दे. म्हटल्यावरती मग समुद्र काही उत्तर देत नाही आणि तिला अंडी पण परत देत नाही. मग चिमणी दुःखी होते आणि मग चिमणी काय करते की ती म्हणते की तू माझी अंडी परत देत नाहीयेस तर मी भगवान श्रीकृष्णांना सांगते आता आणि मी तुझं सगळं पाणी पिऊन टाकते, असं म्हणून ती प्रार्थना करते भगवान श्रीकृष्णांना. आणि ती काय करते, आपल्या युल्याशा चोचीनी थोडं 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 पाणी असं बाहेर नेऊन फेकायला सुरुवात करते. मग तोपर्यंत काय होतं की तिकडून गरुड येतात. मग ते गरुड हे कोण आहे, तर भगवान विष्णूंचं ते वाहन आहेत आणि ते स्वतःही उत्तम भक्त आहेत भगवान विष्णू अवतारातील श्रीकृष्णांचे. मग ते विचारतात चिमणीला की ती काय करते आहे, तर ते सांगतात
चिमणी सगळी गोष्ट आपली सांगते काय काय झालं ते त्यांना. म्हटल्यावरती मग ते समुद्राला सांगतात की तू लवकर चिमणीची जी अंडी आहेत ती तिला परत दे, असं ते तिला ओरडून सांगतात. समुद्राला ओरडून सांगतात. म्हटल्यावरती समुद्र त्यांना ओळखत असतो की हे भगवंताचे उत्तम भक्त आहेत आणि त्यांचं उत्तम वाहन आहेत, तर मग लगेच समुद्र त्यांचं म्हणणं ऐकतो आणि अशा प्रकारे चिमणीला तिची अंडी मिळून जातात. म्हणजेच काय की आपली भगवंतावर जर खूप श्रद्धा असेल, कृष्णावर खूप विश्वास असेल, तर मग आपल्यावर पण अशीच भगवंत कृपा करणार आहे. मग ह्यासाठी काय आपला भगवंतावर कृष्णावरती विश्वास पाहिजे आणि मग त्यांच्यावर विश्वास आपला असेल तर आपल्याला योग्य पद्धतीने हे गुरु शिष्य परंपरेतून आलेलं ज्ञान पण मिळू शकणार आहे आणि आपल्याला आनंद पण मिळू शकणार आहे. आता पुढची स्लाइड बघूया आपण. मग भगवंतांनी आपल्याला जी सांगितली आहे भगवद्गीता, त्याच्यावर आपला विश्वास का हवा, तर आपल्याला भगवंतांच्या प्रत्यक्ष श्रीमुखातून जी गीता आली आहे तर तिच्यावर आपण जर विश्वास ठेवला तर मग आपल्याला उत्तम प्रकारचं ज्ञान मिळणार आहे. जसं बघा आपण आता वेगवेगळे आपल्याला बुक्स असतात, पुस्तक असतात, हिस्ट्री, जिओग्राफी, सोशियोलॉजी, है ना, सोशल सायन्स, तर मग त्याच्यातलं जे ज्ञान असतं आपल्याला मिळतं त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो, हो की नाही. आणि त्या संदर्भातले आपले जे शिक्षक असतात ते जे शिकवतात त्यांच्यावर पण विश्वास ठेवतो. मग आपण काय ठेवतो, तर त्याच्यात जे लिहिलेलं आहे ते आपल्याला सगळं खरं आहे असं माहिती असतं, बरोबर की नाही. हो ना. काय वाटतं आपल्या सगळ्यांना. बरोबर आहे असं वाटतं. हा, मग तसा आपण विश्वास ठेवतो की नाही, आपला पक्का विश्वास असतो. मग तसंच भगवद्गीता ही जी जीवनाची पुस्तिका आहे, मग ह्याच्यावर पण आपण पक्का विश्वास ठेवायला पाहिजे की नाही. होय ना. काय वाटतं आपल्या सगळ्यांना. ठेवायला पाहिजे. हा, मग असा आपण विश्वास ठेवला तर प्रत्यक्ष आपण भगवंतांच्यावरच विश्वास ठेवल्यासारखं आहे आणि मग त्यामुळे काय होणार, भगवंतांची आपल्यावर कृपा होणार, आपल्याला छान ज्ञान मिळणार आणि आपल्याला भगवंत आनंदी बनवणार, हो की नाही. होणार ना असं. हो. हा, मग आता आपण पुढचा अभ्यास करूया. पुढची स्लाइड घेतो. आता हा, इथे दाखवलंय की पहिला जो अध्याय आहे त्याचं नाव आहे अर्जुन विषाद योग. तर विषाद या शब्दाचा अर्थ काय आहे की दुःख किंवा व्यथित होणे, दुःखी होणे, कष्टी होणे, गोंधळून जाणे. तर मग अर्जुन कशामुळे दुःखी झाला, कशामुळे गोंधळून गेला, कशामुळे त्याचं मन व्यथित झालंय, हे आपण इथे समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. मग आपण जशी वेगवेगळी पुस्तकं अभ्यासतो शिकत असताना, मग आपण शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासतो, नेपोलियन बोनापार्ट अभ्यासतो, आपण टिळकांविषयी माहिती अभ्यासतो आणि सगळ्यावर विश्वास ठेवतो की नाही. तसंच आपण पहिल्या अध्यायातून अर्जुनाची मनस्थिती काय होती, मग कृष्णांनी त्यांना कशा प्रकारे उपदेश केला, हे सगळं समजून घेणार आहोत आणि आपण त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवणार आहोत. आता आपण पुढचं स्लाइड बघूया. हा, आता ह्या चित्रामध्ये आपल्याला पहिल्यांदा दिसतात ते कोण आहेत, हे धृतराष्ट्र आहेत. दुसरे जे आहेत ते कोण आहेत, अर्जुन आहेत. आणि तिसरं जे चित्र आहे ते कोणाचं आहे, दुर्योधन आहे. तर हे काय करतात आहे, त्यांच्या वेगवेगळ्या मनस्थिती दाखवल्यात, प्रत्येकाच्या मनात काय विचार आलाय हे सांगितलंय ह्या चित्रातून. तर धृतराष्ट्र आहेत, त्यांच्या मनात काय आहे की त्यांच्या मनात अशी भरपूर काळजी आहे की हे हे अंध आहेत आणि त्यांना भरपूर काळजी आणि असं भीती आहे मनात की आता युद्ध होईल की नाही आणि माझी मुलं याच्यामध्ये जिंकतील की नाही, असं त्यांच्या मनात काळजी सुरू आहे. तर अर्जुनाला कसं वाटतंय की तो खूप दुःखी झालाय, खूप गोंधळलाय आणि त्याला असं वाटतं की आता हे युद्ध कशाला हवंय करायला, एवढ्याशा छोट्याशा राज्यासाठी एवढं युद्ध करून, एवढा नरसंहार करून, असं आपले सगळे लोक गमावून, असं असं मोठं पाप करून असं आपल्याला ह्याच्यातून काय आनंद मिळणार आहे, अशी त्याची दुःखी आणि गोंधळलेली मनस्थिती झाली. तर जो दुर्योधन आहे तो कसा दाखवलाय, तर दुर्योधन पण असा थोडासा घाबरलाय आणि मग त्याला माहितीये की आपलं
सैन्य खूप मोठं आहे आणि पांडवांचं सैन्य लहान आहे. पण पांडवांचं सैन्य लहान असलं तरी ते अत्यंत महापराक्रमी आहे हे त्याला माहिती आहे. मग त्याच्या मनात भीती पण आहे, काळजी पण आहे आणि तो घाबरलाय पण. अशा 3 मनस्थिती इथं आणि त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया ह्या चित्रातून आपल्याला दाखवल्या. आता पुढचं चित्र बघू आपण. हा, तर इथं गीतेचा पहिला श्लोक येतो. तर धृतराष्ट्र काय म्हणतात, संजयना काय विचारतात ते यातून आपण समजून घेणार आहोत. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा मामकाः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय. तर ह्याचा अर्थ काय आपण समजून घेऊया. माताजी तुम्ही वाचणार की मी वाचू? हा माताजी मी वाचते. आवाज येतोय व्यवस्थित? हो येतो. हा, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे हरे कृष्ण. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवा मामका पांडवाश्चैव किं कुर्वत संजया. धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आलेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले? हा, म्हणजे इथे धृतराष्ट्र विचारतायत संजयांना, कारण धृतराष्ट्र हे अंध होते आणि धृतराष्ट्रांना रणांगणावर जे जे घडतंय हे समजावून सांगण्यासाठी, सगळं बघून सांगण्यासाठी संजय हे त्यांना प्रत्येक घटना बघून सांगण्याचा प्रयत्न करत होते. मग ते प्रश्न विचारतात की हे संजय, की इथे ह्या धर्मक्षेत्र म्हणजे धर्मक्षेत्र जे आहे त्याचं धर्मक्षेत्र म्हणजे ते कुरुक्षेत्र म्हणजे ते पवित्र असं तीर्थस्थान आहे. तर या कुरुक्षेत्र नावाच्या ठिकाणी जे सगळे युद्धाची इच्छा बाळगून म्हणजे माझे पुत्र आणि पांडवांचे पुत्र म्हणजे पंडू राजाचे जे पुत्र आहेत त्यांना पांडव पुत्र म्हणतात. तर पांडू राजाचे पुत्र, तर हे दोन्ही एकत्र जमून इथे काय करत आहेत असं ते प्रश्न विचारतात. म्हणजे ते रणांगणात काय करत आहेत असं धृतराष्ट्र प्रश्न विचारतात. मग ते का विचारतायत तर त्यांच्या मनामध्ये थोडीशी पुढे भीती आहे की ते युद्ध करतील की नाही असं त्यांना वाटतंय. मग तसं का वाटतंय त्यांना, तर धृतराष्ट्र आणि विदुर आणि पांडू हे व्यासदेवांच्या मुळे झालेले 3 पुत्र होते आणि मग धृतराष्ट्र काय होते, अंध होते आणि राज्य त्यामुळं पांडूला देण्यात आलं. मग काय झालं, पांडू राजाचा लवकर मृत्यू झाला आणि त्यामुळे त्यांचे जे मुलगे होते ते तरुण होते. मग धृतराष्ट्र हे पांडुराजांचा मृत्यू झाल्यामुळं अंध असून पण राज्य करत होते. त्यांच्याकडे राज्याची काळजी घेण्याची जबाबदारी दिली होती. मग पांडव मोठे झाल्यावर धृतराष्ट्रांनी काय केलं, पांडुपुत्रांना राज्य परत केलं नाही आणि म्हणून काय झालं, त्यांच्यामध्ये जे वाद उत्पन्न झाले त्यामुळे ही युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आणि युद्धजन्य अशी परिस्थिती निर्माण होऊन मग त्यांच्यामध्ये कोणताही समझोता झाला नाही आणि त्यामुळं काय झालं की हे युद्ध परिस्थिती निर्माण होऊन कौरव आणि पांडवांच्या मध्ये महाभारतात जे वर्णन केलंय हे युद्ध झालं. मग या युद्धाच्या वेळेस गीता कृष्णांनी अर्जुनांना शिकवली होती. मग आता ही सगळी योजना भगवंतांचीच होती, कृष्णाचीच होती, बरोबर. आणि मग इथे थोडीशी मनात धृतराष्ट्राला भीती आहे. धृत या शब्दाचा अर्थ धरून ठेवणारा, राष्ट्राला धरून त्यांनी असं त्या राज्याला धरून ठेवलंय आणि त्याला ते द्यायचं नाहीये पांडवांच्या पंडूच्या मुलांना आणि पांडवांना ते द्यायचं नाहीये आणि म्हणून तो थोडस भीतीने प्रश्न विचारतोय. कारण त्याला कसं वाटतंय की अजूनही पांडव खूप धर्माची बाजू घेणारे आहेत, खूप संयमित आहेत, तर खूप सदाचारी आहेत ते, तर त्यामुळे ते अजूनही समझोता करायचा तर प्रयत्न नाही ना करणार आणि हे युद्ध निश्चित होणार आहे ना अशी त्याच्या मनात भीती आहे. होईल ना युद्ध आणि हे युद्ध माझी मुले जिंकतील ना आणि त्यांना राज्य मिळेल ना, कारण त्याची इच्छा आहे की हे राज्य आपल्या मुलांना मिळावं आणि म्हणून त्याच्या मनात थोडासा भीतीयुक्त असा प्रश्न आहे की
हे इथं रणांगणावर दोन्ही पक्षाचे जमलेत, दोन्ही संघाचे योद्धे जमलेत, कौरव आणि पांडव. मग हे काय करत आहेत म्हणून अशा मनात भीती, शंका अशी वाटून धृतराष्ट्र त्यांना प्रश्न करत आहे. आता आपण पुढचं बघूया स्लाइड. हा, इथे आता दाखवलंय की उतू गेलेले हे दूध दाखवलंय. म्हणजेच काय की आपण बघतो की आपल्याला दूध आणि पाणी असं वेगळं करता येईल का? नाही ना. मग दुधामध्ये जर आपण लिंबू पिळलं तर काय होईल? त्याच्यातली मलाई किंवा प्रोटीन वेगळं होईल आणि असं पाणी बाजूला होईल, है की नाही? मग असंच संपूर्ण कुटुंबाला आपण दुधाची उपमा देऊया. असंच कुटुंब होतं, कौरव होतं. पण धृतराष्ट्रांनी काय केलं? त्यांना वेगळं केलं. म्हणजे काय की माझे मुलगे आणि पांडू राजाचे मुलगे असे वेगळे केले त्यांनी. त्यांना वेगळं, ते खरं तर त्यांचे काकाच होते ना, तर त्यांना खूप प्रेम वसायला हवं होतं. पण तसं नाही झालं. त्यांच्या मनात जो स्वार्थ होता ते खूप धूर्त होते, दुष्ट होते. मग त्यामुळे त्यांनी काय केलं की हे राज्य आपल्यालाच मिळावं आणि आपल्याच मुलांना मिळावं अशी इच्छा केली. आणि मग धर्मक्षेत्र किंवा जे कुरुक्षेत्र म्हणतात तिथं अनेक राजांनी मोठं तप केलेलं होतं. ती पवित्र भूमी होती आणि तिथे जे जे राजे युद्ध केलं तिथे, तर ज्यांची धर्माची बाजू होती ते नेहमी विजयी झाले होते. मग त्यामुळं त्यांच्या मनात भीती होती, धृतराष्ट्रांच्या मनात. आणि म्हणून त्यांना असं वाटत होतं की माझे पुत्र आणि पांडवांचे पुत्र मिळून इथं नक्की युद्ध करतील ना, अशी मनात त्यांची भीती आणि शंका येत होती. आणि म्हणून हे युद्धच झालं पाहिजे आणि आता कुठलीही तडजोड नको व्हायला, पांडवांनी कुठलीही तडजोड नको करायला, अशी त्यांची इच्छा होती. आणि मग ही इच्छा व्यक्त करण्यासाठी त्यांनी प्रश्न विचारला की हे माझे पुत्र आणि पांडुराजाचे पुत्र ह्या रणांगणावर मिळून काय करत आहेत? तर तो हा प्रश्न अशा प्रकारे त्यांनी विचारला आणि त्यामागे त्यांचा हा हेतू होता, हे या चित्रातून स्पष्ट होते. आता पुढचं चित्र बघूया. तर इथे आता दुर्योधन आहे. हा, आणि हे जे बसलेले दिसतात ना ह्या चित्रामध्ये, हे आहेत गुरु आहेत, द्रोणाचार्य गुरु आहेत. म्हणजे हे पांडवांचे आणि कौरवांचे गुरु होते. तसंच जो द्रुपद राजा आहे ना, द्रुपद जो राजा आहे त्याचा जो पुत्र होता, म्हणजे द्रुपद पुत्र असं त्याला म्हटलंय, त्याचे पण ते गुरु होते. मग ते काय दुर्योधन आपण म्हणतोय द्रोणाचार्यांना, ते आपण आता अभ्यासूया. माताजी वाचताय? हा. हरे कृष्ण. संजय म्हणाला, हे राजन, पांडूच्या मुलांनी सैन्याची रणनीती पाहून राजा दुर्योधन आपल्या गुरुकडे गेला आणि हे शब्द बोलला. हे आचार्य, पांडुपुत्रांचे विशाल सैन्य पहा. आपल्या कुशल ज्ञान शिष्य द्रुपद पुत्राने इतक्या कुशलतेने आयोजित केले आहे. हा, मग इथे दुर्योधन होता हा सुद्धा एक उत्तम राजनीतिज्ञ होता किंवा उत्तम योद्धा पण होता. मग त्याला माहिती होतं की हे द्रोणाचार्य जे आहे हे द्रुपद पुत्र म्हणजे द्रुपदाच्या मुलाचे सुद्धा गुरु आहेत, जसे आपले गुरु आहेत. आणि तसेच ते अर्जुनाचे पण गुरु आहेत. म्हणजे त्यामुळं अर्जुन हा त्यांचा लाडका शिष्य होता आणि द्रुपदाचा मुलगा पण शिष्य होता. मग तो खूप हुशार होता दुर्योधन. मग तो थोडासा उपहासात्मक आणि थोडस टोमणा मारण्याच्या हेतून किंवा कपटी हेतून तो द्रोणाचार्यांना कसा प्रश्न विचारतो की बघा कशा चांगल्या प्रकारे सैन्य बघा कशा कुशल पद्धतीनं तुमच्या ज्ञानी अशा द्रुपद शिष्याने कशा पद्धतीने द्रुपद राजाचा पुत्र आहे त्यांनी कशा पद्धतीने त्याची रचना केली हे पहा आपण, अशा पद्धतीने तो म्हणून त्यांना थोडा उपहासात्मक टोमणा मारायचा प्रयत्न त्यांनी केला की जेणेकरून त्याचा हेतू काय होता की त्याचे जे उत्तम शिष्य आहेत द्रुपद पुत्र किंवा अर्जुन ह्यांच्या बाजूनी त्यांनी कोणतीही कृती युद्धामध्ये करू नये अशी त्याच्या मनात भीती पण होती. पण त्याने ती भीती नाही दाखवली चेहऱ्यावर. त्यांनी कसं सांगितलं की त्यांना प्रश्न विचारला अशा पद्धतीने आणि सांगितलं बघा बघा तुमचे हे शिष्य द्रुपद पुत्र यांनी कशा कुशल पद्धतीनं युद्धामध्ये सैन्याची रचना केली असं त्यांनी उपहासात्मक. हा बोला. मॅम, मला आवाज येत नाहीये नीट. मी रिजॉइन करू शकतो का लगेच? हो कर ना.
लेफ्ट होऊन पुन्हा रिजॉईन कर. हा कर. ठीक आहे. तर अशा पद्धतीने दुर्योधनाने ही प्रतिक्रिया दिली आहे. आता याच्यावर पुढची स्लाइड बघूया आपण. हा माताजी श्लोक वाचताय. माताजी एक मिनिट, मी गीतेतला बघून वाचते. 19 नंबरचा श्लोक आहे ना. मी वाचू का मग? हा चालेल चालेल. सघोषोधार्थ राष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् नभश्च पृथ्वीं चैव तुमुलोभ्य नुनादयन्. हा हरे विविध कृष्ण. हा विविध प्रकारचा शंखनिनाद वाढतच गेला. या निनादाने आकाश व पृथ्वी दुमदुमून गेले आणि धृतराष्ट्र पुत्रांची हृदये विदीर्ण झाली. हा मग इथे काय दाखवलंय की श्रीकृष्ण शंखनाद करतात आहे आणि त्याचबरोबर सगळ्या पांडवांनी पण शंखनाद केला आणि अर्जुनाने पण केला आणि अशा प्रकारे हा शंखनाद आहे त्याचा ध्वनी असा वाढतच गेला आणि ह्या आवाजाने की ज्याला निनाद म्हटले, आकाश पृथ्वी सगळी दुमदुमून गेली, म्हणजे सगळीकडे हाच आवाज व्यापला होता. आणखी त्यामुळे काय झालं, धृतराष्ट्रपुत्र म्हणजे कौरवांची हृदय विदीर्ण म्हणजे काय, आपण अभ्यासलं असेल बघा किंवा आपण अनुभव घेतला असेल. आपली जेव्हा परीक्षा असते की नाही शाळेमध्ये, तेव्हा शाळेची घंटा झाली, बेल झाली, पेपर आपण लिहिणार असतो, सुरू होणार असेल, त्यावेळेला आपल्याला कसं होतं, हृदयामध्ये अशी कंपनं निर्माण होतात ना, की आता तर मी खूप अभ्यास केलाय, मग मला येतील का सगळी उत्तरं लिहायला, मग पेपर मला सोपा जाईल की नाही, असे वेगवेगळे मनात विचारून हृदयामध्ये जी कंपनं निर्माण होतात ना, किंवा आपण जे विचलित होतं ना, त्याला म्हणायचं हृदय विदीर्ण होणे. तर असं त्या आवाजामुळे त्या सगळ्या धृतराष्ट्रपुत्रांमध्ये त्यांची हृदय त्यांची विदीर्ण झाली. म्हणजे काय, की आपण हे युद्ध जिंकू की नाही, आपण एवढं सगळं सैन्य आणलंय, मग आपण सगळी तयारी केली आहे, असा विचार त्यांच्या मनात येऊन त्यांची हृदय विदीर्ण झाली. म्हणजे त्यांच्या मनात कुठेतरी भीती आहे, कुठेतरी शंका आहे आणि मग आपण युद्ध जिंकू शकू की नाही, असं त्यांच्या मनात विचार आलाय आणि मग त्यांच्या हृदयात जी कंपनं झाली, त्यासाठी हा शब्द वापरलाय. त्यांच्या हृदयात जी कंपनं निर्माण झाली सगळी वेगवेगळी, त्यासाठी हा विदीर्ण हा शब्द वापरलाय इथे. आता पुढची स्लाइड बघू आपण. हा मग आता इथे अर्जुन दाखवलाय. अर्जुन गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये आहे, त्यानं असं डोक्याला हात लावलाय आणि मग तो का गोंधळलाय ह्याची तो 5 कारणाची भगवंतांना सांगतोय. मग आता ही 5 कारणं कोणती आहेत, तर पहिलं म्हणजे दया म्हणजे करुणा, दुसरं म्हणजे आनंद नाही, तिसरं आहे कारण की हे पाप कशाला करूया, चौथं म्हणजे पारिवारिक परंपरा आणि 5वं म्हणजे असमंजस. तर आता आपण हे समजून घेऊया. तर आता पुढच्या स्लाइड मध्ये आपण हे समजून घेऊया क्रमाक्रमाने, टप्प्याटप्प्याने. तर इथे दाखवलंय एक मुलगा दाखवलाय आणि हा एक भिकारी दाखवलाय. ठीक आहे. तर मग इथे आपण जर एखादा भिकारी बघितला तर आपण काय करतो, त्याला पैसे देतो किंवा कपडे देतो, अन्न देतो, धान्य देतो, है ना. आपल्याला त्याची काय वाटते, खूप दया वाटते, हो की नाही. मग तसंच अर्जुनाला पण जे सैन्य जमलंय ना, तर ते सगळे आपलेच आहेत म्हणून खूप दया आणि त्यांना त्यांच्याबद्दल करुणा वाटते. मग अर्जुनाला खूप कळवळा वाटतं की आपल्या कुटुंबाचे सदस्य आपल्याला मारावे लागणार आहेत, ज्यांच्यासोबत आपण मोठे झालो, लहानाचे आपलेच भावंड आहेत सगळी, तर त्यांच्यासोबतच आपण मोठे झालो, आपण त्यांच्यासोबत मजा केली आणि आता आपण त्यांनाच मारावं लागणार आहे, म्हणून त्याला खूप दया, म्हणजे खूप त्याच्या मनात कळवळा येतोय, त्याला खूप वाईट वाटतंय. मग ह्यालाच म्हणायचं करुणा. ठीक आहे. आता आपण पुढची स्लाइड बघूया. आता आपण बघतो की आपल्या वाढदिवसाला आपण सगळ्यांना आपल्या जवळच्यांना बोलवतो, हो की नाही. आपले नातेवाईक, बहीण भाऊ, मित्र मैत्रिणी सगळे असतात आपले. मग आपण काय करतो, वाढदिवस आपला अशी मोठी पार्टी करून करतो, असं वाढदिवस छान पद्धतीने साजरा करतो. मग असं जर आपले सगळे कुटुंबातील सदस्य, आपले जवळचे मित्रमैत्रिणी, असं जे कोणी आहेत, आपले चुलत बंधू, मग हे सगळे आपले रणांगणावर आहेत आणि मग आपण त्यांना जर
मारायचंय आणि त्यांची हत्या करायची युद्धात लढून, तर मग आपल्याला काय आनंद वाटेल? त्यांना मारून आपण कसे आनंदी होऊ शकू? असा अर्जुनाने विचार केला इथे. आणि आपण जरी ही लढाई जिंकली तरी मग आनंद घ्यायला, एन्जॉय करायला आपले नातेवाईकच शिल्लक राहणार नाहीत. कुणी आपले भाऊ किंवा इतर नातेवाईक वेगवेगळे जे होते ते. मग आपण कशा प्रकारे आपण आनंद घेणार असं त्याला वाटतंय. मग आता पुढच्या स्लाइडमध्ये आपण बघूया की अर्जुनाला हे पाप का वाटतंय हे समजून घेऊया. तर बघा हां, आपण आता आईच्या पर्समधून समजा चॉकलेटसाठी किंवा पप्पांच्या पॅन्टच्या खिशातून चॉकलेटसाठी हळूच काढून पैसे घेतले असं. तर मग ते चोरी होईल की नाही? मग आपल्याला हे आवडेल का? किंवा आपल्यावर कसे छान संस्कार केलेले असतात आई-बाबांनी, की चोरी हे पाप आहे, हो की नाही? मग आपण छोटंसं असं पाप केलं, चॉकलेटसाठी पैसे घेतले, चोरून घेतले, तरी ते आपल्याला किती मोठं पाप वाटेल. मग इथे तर अर्जुनाला काय आहे, की आपलेच भाऊ-बहीण ह्यांना सगळ्यांना म्हणजे आपले जे भाऊ आहेत कौरव त्यांच्या रूपात किंवा आपले जे गुरु आहेत द्रोणाचार्यांसारखे किंवा आपले जे आजोबा आहेत भीष्मांच्या सारखे, ह्यांना सगळ्यांना मारावं लागणार आहे युद्ध करून आणि त्यांच्यावर विजय मिळवावा लागणार आहे. मग त्याला ते खूप मोठं पाप वाटते. आणि मग आपल्या गुरूंची हत्या केली तर केवढं मोठं पाप होईल हे, असं त्याला वाटतंय. म्हणून मग त्याच्या मनाची अशी गोंधळलेली स्थिती झाली, की असं पाप मी कशाला करू? आणि हे पाप करणं आवश्यक आहे का एवढं छोटंसं राज्य घेण्यासाठी? असं त्याला वाटतंय. मग आता आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया, की अर्जुनाला पुढे काय वाटतं? तर आता आपण इथे बघितलं हां, इथे फॅमिली ट्री बघूया, की आपले आजोबा-आजी आहेत, मग त्यांच्यापासून आपले आई-बाबा बनले, मग त्यांच्यापासून आपला जन्म झाला. मग अशाच प्रकारे जसं फॅमिली ट्री दाखवले चित्रामध्ये, तसेच अर्जुनाचे सगळे परिवारातील सदस्य आहेत. त्यांच्या तिथे युद्धाच्या ठिकाणी रणांगणावर भीष्म हे त्यांचे पितामह आहेत आजोबा. तर त्यांचे भाऊ आहेत तिथे कौरवांच्या रूपात. मग असं जर आपण आजोबा किंवा जे पुरुष आहेत परिवारातील ह्यांची जर हत्या केली तर मग पुरुष जर नष्ट झाले तर काय होईल? की सगळी मुलं किंवा वृद्ध माणसं, स्त्रिया आणि हे सगळे लोक कुटुंबातले उरलेले हे सगळे पोरके होतील ना, अनाथ होतील, कुटुंब एकटं पडेल आणि मग ज्या पारिवारिक परंपरा आहेत ह्या सगळ्या नष्ट होतील. मग ह्यांना कोण, ह्या पारिवारिक परंपरा कोण पुढे नेणार? असा त्याला प्रश्न पडलाय. आणि मग हे खूप मोठं म्हणजे खूप मोठं पाप होईल असं त्याला वाटतंय आणि म्हणून तो गोंधळलेला आहे. मग आता शेवटचा प्रश्न काय आहे? अर्जुनाच्या मनात काय प्रश्न येतोय तो आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया. की मग अशी अर्जुनाची परिस्थिती कशी झाली? त्याला असमंजस असं म्हटलंय. म्हणजे काय? की आपण काय बरोबर करायला पाहिजे आणि कोणती इथे चूक आहे आणि मग कुठली गोष्ट आपण करूया की जी बरोबर होईल आणि कुठली गोष्ट आहे की जी नको करूयात की नाहीतर मग ती चूक होईल असं त्याला काहीच समजत नाहीये. पूर्ण तो गोंधळूनच गेलाय असे सगळे प्रश्न त्याच्या मनात आले. आणि मग आपलं असं होतं की नाही, की आता मी खेळायला जाऊ की अभ्यास करू? की मग आता मी मूव्ही बघू की मग मी अभ्यास करू? की आईनं सांगितलंय तेवढा अभ्यास पूर्ण झाल्यावरच मग मी खेळायला जाऊ. असं होतं ना आपलं? कोणाकोणाचं होतं असं? मॅम माझं होतंय. हां, असंच सगळ्यांचं होत असेल, हो की नाही? हां, मग मग अगदी अशीच अवस्था अर्जुनाची झाली, की आता काय करूया? नेमकं कुठली कृती करूया म्हणजे ती बरोबर ठरेल आणि आपल्याला पाप नाही लागणार, असं कुठलं पाप नाही होणार आपल्या हातून, असं त्याला वाटतंय. आणि म्हणून तो काय करतो? त्यांना शरण जातो आणि विचारतो, की मला आपणच सांगा, की मी आता काय करायला पाहिजे? आता पुढची स्लाईड बघूया आपण. हां, तर इथे आता दाखवलंय, की इथे अर्जुन दाखवलेत आणि श्रीकृष्ण दाखवलेत. मग अर्जुन जे आहेत, तर हे असे द्विधा मनस्थितीचे आहेत, गोंधळलेल्या मनस्थितीचे आहेत. मग भगवान श्रीकृष्णांनी त्यांना जो उपदेश केला, तर मग त्यांच्याकडे विजयाची त्यांच्या कोणती कारणे होती? की भगवान श्रीकृष्णांनी त्यांना त्यांच्या लक्षात आणून दिली. म्हणजे काय? की पहिलं आता कारण आहे की धर्मक्षेत्र. म्हणजे धर्मक्षेत्र ही पवित्र भूमी होती. मगाशी मी जसं सांगितलं की इथं हे तीर्थक्षेत्र होतं आणि इथे
असंख्य राजांनी ऋषीमुनींनी तप केलेलं होतं. भक्तिपरायण राजांनी आणि ऋषीमुनींनी सगळ्यांनीच मिळून तप केलेलं होतं इथे. आणि मग इथे जे जे राजांनी युद्ध केलं ते विजयी झाले होते, कारण ते धर्माच्या बाजूने इथे जे जे लढत राजे त्यांना विजय मिळत असे. मग दुसरी गोष्ट काय आहे की ऋषिकेश म्हणजे भगवान स्वतः त्याचे सारथी आहेत, हे दुसरं कारण आहे. आता तिसरं कारण काय आहे की इथे कपिध्वज दाखवलाय बघा. रथाला. तर कपिध्वज म्हणजे काय की रथाचा जो ध्वज आहे त्याच्यावर हनुमान स्वतः विराजमान आहेत. त्यांच्या रूपात ते चिन्ह रूपात तिथे आहे. तर हनुमानांनी अर्जुनाला वरदान दिलं होतं की त्रेतायुगामध्ये जशी हनुमानांनी रामाला साथ दिली तसं ते द्वापार युगामध्ये महाभारतात जेव्हा युद्ध होईल तेव्हा ते त्यांना साथ देतील. आणि त्याप्रमाणे ते कपिध्वजावर त्यांचं चित्र आपल्याला रथात दिसतंय. मग आता पुढं काय की शंखनाद म्हणजे वेगवेगळे शंखनाद होते ना, तर ते इतका पवित्र आहे शंखनाद. तर कृष्णांकडे पांचजन्य शंख होतात, त्यांनी तो फुंकला. अर्जुनांकडे देवदत्त शंख होता, तर तो फुंकला. तर त्याचा नाद इतका पवित्र होता की शंखनादामुळेच त्याच्या नादामुळेच शत्रू पक्ष असतो तो घाबरून जात असे, त्याचं मनोधैर्य खचत असे, कारण तो देवांचा शंख होता, इतका पवित्र शंख होता. तसं ह्याच्या पुढचं कारण काय आहे की गांडीव धनुष्य. तर ते जे गांडीव धनुष्य होतं ते अर्जुनाने खूप तपस्या केली आणि मग त्यांना ते धनुष्य बाण हे अर्जुनानं शिवांनी प्रसन्न होऊन दिलेलं होतं. तर त्याच्या पुढचं कारण काय आहे की भाग्यलक्ष्मी म्हणजे काय की जिथे जिथे ऋषिकेश म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत तिथे तिथे त्यांची सेवा करायला भाग्याची लक्ष्मी म्हणजे माता लक्ष्मी त्यांचं अनुकरण करते आणि त्यांच्यानुसार जिथे जिथे भगवंत असतात तिथे तिथे ती त्यांच्या चरणांशी त्यांची सेवा करायला जाते, त्यांच्या पाठोपाठ अनुकरण करून जाते आणि मग ती त्यांना आशीर्वाद देते. आणि मग तो दिवस कोणता होता? मोक्षदा एकादशी. एकादशी हा पवित्र दिवस मानलेला आहे, विशेष दिवस आहे एकादशी हा मानलेला आहे आपल्या शास्त्रानुसार. म्हणजे त्या दिवशी जे जे काही घटना होतील त्या अत्यंत शुभ होतात, त्याची चांगली फळं मिळतात. मग आणि जिथे देव आहेत, प्रत्यक्ष भगवंत आहेत, तर तिथे त्यांना त्या दिवशी युद्धाला सुरुवात झाल्यामुळे त्यांना यश मिळणार होतं. आता दुसरं काय शब्द आहे ते त्यक्त जीविता. मग याचा अर्थ काय आहे की शब्दाचा अर्जुनासाठी अनेक जण जीव देण्यास तयार आहेत. म्हणजे त्यक्त जीविता म्हणजे त्याच्यासाठी अनेक जण जीव देण्यास लढण्यास तयार आहेत, असे होते, असे महान योद्धे होते अर्जुनासोबत. मग इतक्या सगळ्या जमेच्या बाजू होत्या आणि मग ह्या सगळ्या जमेच्या बाजू लक्षात आणून देऊन विजय आपला निश्चित होणार आहे असं श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगून थोडस त्याचं जे मनोधैर्य खचलंय, द्विधा मनस्थिती झाली आहे, त्या मनस्थितीतून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आता पुढची स्लाइड बघूया आपण. मग आता आपण आज काय शिकलो गीतेतून? तर ईश्वर, परमेश्वर किंवा ज्याला सर्वोच्च देवत्व आहे असे भगवान श्रीकृष्ण किंवा जेव्हा ज्यांना ब्राह्मण सर्वोच्च नियंत्रक असा शब्द वापरलाय ते म्हणजे कोण आहेत? तर भगवान श्रीकृष्ण आहेत. आता दुसरं आपण काय शिकलो की जीव किंवा जीवात्मा किंवा ज्याला जीवन इकाई असं म्हटलंय. तर हे सर्वोच्च जे नियंत्रक आहेत भगवान त्यांचेच आपण सगळे अंश आहोत, म्हणून आपल्याला जीवात्मा असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. आणि तिसरी गोष्ट काय की भौतिक प्रकृती म्हणजे ही जी सृष्टी भगवंतानं निर्माण केलेली आहे ना त्याला भौतिक प्रकृती असं म्हणायचं. आणि मग हा जो काळ आहे काय आहे तर वेळेचा हा पालक आहे. म्हणजे काय की ह्या काळानुसार आपण ह्या भौतिक प्रकृतीमध्ये आपलं जीवात्मा म्हणून कर्म करणार आहोत आणि ते कर्म कोणानुसार करणार आहोत? भगवंतांच्या इच्छेनुसार. आता कर्म म्हणजे काय? आपण जी कृती जी करतो किंवा ऍक्टिव्हिटी जी करतो ती त्याला म्हणायचं कर्म. मग असं कर्म करत करत ह्या सृष्टीमधून किंवा ह्या भौतिक प्रकृतीमधून
भगवंतांनी जे मार्गदर्शन आपल्याला गीतेतून केलंय त्यानुसार आपण आपलं कार्य करणार आहोत आणि ते कोणानुसार करणार आहोत? काळ ज्याचा पालक आहे अशा काळाच्या मार्गदर्शनानुसार किंवा काळाच्या मार्गावरून चालत चालत आपण हे कार्य करत पुढे जाणार आहोत. आता पुढचं स्लाइड बघू आपण. मग या गीतेतून आपण आज काय शिकलो? तर पहिला संदेश काय आहे? गीता आपल्या जीवनाचं पुस्तक आहे. आता भगवद्गीतेचे 5 विषय शिकलो आपण, आता अभ्यासले ते. आणखी आपण अर्जुनाच्या विलापाची 5 कारणं शिकलो आणि आणखी काय शिकलो आपण? अर्जुनाच्या विजयाची 9 कारणं शिकलो. मग आता हा आपल्या सगळ्यांना गृहपाठ आहे. आपण सगळ्यांनी हा अभ्यासूया आणि उद्या आपण थोडीशी ह्याची रिव्हिजन पण करूया. सगळ्यांनी अभ्यास करून येऊया की काय काय शिकलो आपण गीतेतून. येणार ना आपण अभ्यास करून सगळे उद्या? मी शिकवलेलं समजलं का आपल्या सगळ्यांना? हो मॅम. लक्षात आलंय? हा, आता पुढची स्लाइड बघूया आपण. अशा प्रकारे आपला पहिला अध्याय इथे समाप्त झालाय. आता कुणाला काही शंका असतील तर आपण विचारूया. कोणाला काही प्रश्न आहे? असा कुठला भाग समजला नाहीये असं काही वाटतंय? आपण विचारूया.